आजच्या या सखोल चर्चेत एका अशा विषयाचा वेध घ्यायचा आहे ज्याने मानवी संस्कृतीला हजारो वर्षांपासून भुरळ घातली आहे. तो विषय म्हणजे सोने. नक्कीच. सोने हा सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय राहिलाय. हो ना, म्हणजे वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये रोज सकाळी सोन्याचे वाढलेले किंवा घसरलेले दर आपण पाहतो. पण तेव्हा एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न पडतो की सोन्याचे दर नेमके कोण ठरवते आणि कसे? अगदी बरोबर. त्या आकड्यांमागे कोणती जागतिक यंत्रणा काम करत असते हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. हो, आणि म्हणूनच आज आपल्यासमोर असलेल्या माहितीच्या स्रोतांमध्ये याच विषयाचे म्हणजे सोन्याचे जागतिक आणि स्थानिक किमती ठरवण्याच्या प्रक्रियेचे अतिशय विस्तृत विश्लेषण केले आहे. ज्याला आपण ग्लोबल मेकॅनिक्स अँड व्हॅल्युएशन ऑफ गोल्ड असं म्हणतो. बरोबर. आणि या स्रोतांचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सोन्याचे खरे स्वरूप हे केवळ सणासुदीला घालायच्या दागिन्यांपुरते मर्यादित नाहीये. अजिबात नाही. अर्थव्यवस्थेत त्याचे खूप वेगळे आणि महत्त्वाचे पैलू आहेत. हो, जागतिक अर्थव्यवस्थेत सोन्या एकाच वेळी 3 अतिशय महत्त्वाच्या भूमिका बजावते. पहिली म्हणजे एक भक्कम गुंतवणूक, ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. दुसरी म्हणजे देशांच्या मध्यवर्ती बँकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची राखीव मालमत्ता किंवा रिझर्व्ह ॲसेट. आणि तिसरी आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे जेव्हा जगावर कोणतेही मोठे आर्थिक किंवा राजकीय संकट येते तेव्हा सोने हे एक सुरक्षित आश्रयस्थान म्हणजे सेफ हेवन म्हणून काम करते. अगदी तंतोतंत. आणि जेव्हा आपण या जागतिक खेळाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येते की सोन्याच्या किमतीचा हा आलेख केवळ एका विशिष्ट ठिकाणाहून नियंत्रित होत नाही. म्हणजे एखाद्या ठराविक देशातून किंवा ऑफिसमधून हे ठरत नाही. बरोबर? नाही, मुळीच नाही. तो जगातील वेगवेगळ्या खंडांमधील गुंतागुंतीच्या आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम असतो. या माहितीच्या स्रोतांमध्ये लंडनच्या ऐतिहासिक मार्केटपासून ते न्यूयॉर्कच्या आधुनिक फायनान्शियल मार्केटपर्यंतचे जे टप्पे दिले आहेत ते पाहणे खरोखरच उद्बोधक आहे. हो, मी ते वाचत होते. लंडन आणि न्यूयॉर्क ही 2 मुख्य केंद्रे आहेत. बरोबर. सोन्याच्या अर्थकारणाचा पाया समजून घ्यायचा असेल तर आपल्याला प्रथम या 2 महाकाय जागतिक केंद्रांचे काम कसे चालते यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या स्रोतांमधील लंडन मार्केटचं विश्लेषण वाचताना एक खूपच रंजक बाब समोर येते. जगात सोन्याचे जे ट्रेडिंग किंवा व्यापार होतो त्याचे सर्वात जुने आणि मोठे केंद्र म्हणजे लंडन. तिथे LBMA म्हणजेच लंडन बुलियन मार्केट असोसिएशन नावाची एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचं कामकाज पाहिल्यास असे लक्षात येते की इथे प्रत्यक्ष सोन्याची म्हणजेच फिजिकल गोल्डची प्रचंड मोठी देवाणघेवाण होते. बरोबर. सोन्याच्या विटा ज्याला आपण बार्स किंवा बुलियन म्हणतो त्यांचे प्रत्यक्ष व्यवहार या मार्केटमध्ये सर्वाधिक होतात. पण सर्वात लक्षवेधी भाग मला तो वाटला जिथे गोल्ड फिक्सिंगची प्रक्रिया चालते. म्हणजे दिवसातून 2 वेळा इथे सोन्याचा गोल्ड स्पॉट प्राइस ठरवला जातो. हो, आणि हे काही अचानक ठरत नाही. जगातील सर्वात मोठ्या बँक्स आणि व्यापारी एकत्र येऊन जागतिक स्तरावरील प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्सचे संतुलन साधतात आणि त्यातून एक अधिकृत दर निश्चित करतात. म्हणजे ही लंडनमधील गोल्ड फिक्सिंगची प्रक्रिया जागतिक सोन्याच्या बाजाराचा एक भक्कम पायाच आहे. नक्कीच. कारण तिथे खऱ्याखुऱ्या प्रत्यक्ष हाताळता येण्याजोग्या सोन्याची किंमत ठरत असते. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. न्यूयॉर्क मार्केटची. हो. जेव्हा आपण न्यूयॉर्कच्या मार्केटचा विचार करतो ज्याला कॉमेक्स म्हटले जाते, जे CME ग्रुपचा एक भाग आहे, तेव्हा तिथे एक पूर्णपणे वेगळंच आर्थिक जग पाहायला मिळते. बरोबर. निश्चय लंडन मार्केट हे प्रत्यक्ष सोन्यासाठी ओळखले जाते, तर न्यूयॉर्कचे कॉमेक्स मार्केट हे प्रामुख्याने पेपर गोल्ड किंवा आर्थिक करारांसाठी ओळखले जाते. अगदी बरोबर. तिथे प्रत्यक्ष सोन्याच्या विटांची देवाणघेवाण फारशी होत नाही. त्याऐवजी तिथे सोन्याच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे ट्रेडिंग अत्यंत मोठ्या प्रमाणावर चालते. आणि हीच ती जागा आहे जिथे खऱ्या अर्थाने किमतींचे मोठे चढ उतार पाहायला मिळतात. कॉमिक्सवरील माहितीचे विश्लेषण केल्यावर असे दिसते की हे मार्केट एका प्रकारच्या अत्यंत प्रगत अशा फायनान्शियल कॅसिनोसारखे काम करते. हे अगदी योग्य वर्णन आहे. तिथे बसलेले ट्रेडर्स आणि मोठ्या संस्था प्रत्यक्ष सोना हातात न घेता भविष्यात सोन्याची किंमत काय असेल या अंदाजावर लाखो डॉलर्सचे करार करतात. म्हणजे जर एखाद्या ट्रेडरला वाटत असेल की पुढच्या महिन्यात जगात काहीतरी राजकीय अस्थिरता येणार आहे, तर तो आजच फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे करार विकत घेतो. होय.
आणि या भविष्यातील किमतीवर लावलेल्या सट्ट्यामुळे आणि करारांच्या खरेदी विक्रीमुळे सोन्याच्या अल्पकालीन किमतीत अतिशय वेगाने बदल होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लंडनचं मार्केट सोन्याला एक पायाभूत किंमत देते, पण त्या किमतीत रोजच्या रोज जे वेगवान चढउतार होतात त्याचं इंजिन न्यूयॉर्कच्या मार्केटमध्ये चालतंय. हे अतिशय अचूक विश्लेषण आहे. लंडनमधील प्रत्यक्ष खरेदी विक्री आणि न्यूयॉर्कमधील भविष्यातील किमतींचे करार या दोन्ही मार्केटच्या एकत्रित व्यवहारांच्या समन्वयातूनच जागतिक गोल्ड प्राइस निश्चित होतो. जो प्रति औंस अमेरिकन डॉलरमध्ये मोजला जातो. बरोबर. हो, USD पर औंस. आता आपण या आंतरराष्ट्रीय किमतींवर प्रभाव टाकणाऱ्या काही मुख्य घटकांचं विश्लेषण करूया. साहजिकच अर्थशास्त्राचे कोणतेही विश्लेषण मागणी आणि पुरवठ्याशिवाय म्हणजे डिमांड आणि सप्लायशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण मला वाटतं सोन्याच्या बाबतीत हे गणित इतर कोणत्याही कमॉडिटीपेक्षा म्हणजे जसे कच्चे तेल किंवा गहू यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. नक्कीच वेगळे आहे. कारण सोन्याच्या पुरवठ्याची बाजू अतिशय युनिक आहे. हो, कारण सोन्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते जवळजवळ अविनाशी आहे. ते नष्ट होत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे आजवर मानवी इतिहासात जितके सोने खाणीतून काढले गेले आहे ते सर्वच्या सर्व आज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेच. म्हणजे जेव्हा आपण सोन्याच्या पुरवठ्याबद्दल बोलतो तेव्हा फक्त खाणीतून होणारे नवीन उत्पादन विचारात घेऊन चालत नाही. बरोबर. जुने सोने वितळवून पुन्हा बाजारात आणले जाणे, ज्याला आपण रिसायकलिंग म्हणतो, हा सोन्याच्या पुरवठ्याचा एक अत्यंत मोठा हिस्सा आहे. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा हा केवळ नवीन खाणकामावर अवलंबून नसून लोकांकडे आधीपासून असलेल्या सोन्याच्या रिसायकलिंगवरही तितकाच अवलंबून असतो. आणि जर आपण मागणीच्या बाजूने पाहिले तर तिथेही मोठी विविधता आढळते. भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये सोन्याला असलेले अनन्यसाधारण सांस्कृतिक महत्त्व आणि तिथे दागिन्यांच्या स्वरूपात असणारी प्रचंड मागणी हा जागतिक सोन्याचा खपाचा एक मोठा आधार आहे. हो, पण या व्यतिरिक्त आधुनिक आर्थिक जगात गुंतवणुकीचे पर्याय म्हणून गोल्ड ETF, सोन्याची नाणी आणि विटा यांची मागणीही सातत्याने वाढत आहे. नक्कीच. जेव्हा या वेगवेगळ्या क्षेत्रांमधून सोन्याची मागणी वाढते आणि त्या तुलनेत खाणींमधून किंवा रिसायकलिंगमधून येणारा पुरवठा मर्यादित राहतो, तेव्हा जागतिक बाजारात सोन्याच्या किमती आपोआप वरच्या दिशेने झेप घेतात. या मागणी आणि पुरवठ्याच्या गणितासोबतच आपल्या स्रोतांमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या घटकावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. तो घटक म्हणजे अमेरिकन डॉलर. हो, US डॉलर. जागतिक बाजारात सोने नेहमी डॉलरमध्येच मोजले जाते. ही केवळ एक तांत्रिक बाब नाहीये, तर यामागे एक मोठे आर्थिक तत्व दडलेले आहे. डॉलर आणि सोन्याचे नाते हे व्यस्त असते, ज्याला आपण इन्व्हर्स रिलेशन म्हणतो. बरोबर. म्हणजे जेव्हा जागतिक स्तरावर अमेरिकन अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने प्रगती करत असते आणि त्यामुळे अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होतो, तेव्हा जागतिक स्तरावर सोन्याचे दर खाली येतात. हो, कारण मजबूत डॉलरमुळे इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी डॉलरमध्ये मोजले जाणारे सोने खरेदी करणे महाग आणि कमी आकर्षक ठरते. आणि याच्या उलट परिस्थितीचा विचार केला तर जेव्हा अमेरिकन डॉलर कमजोर होतो तेव्हा जगात एक प्रकारची आर्थिक अनिश्चितता निर्माण होते. अगदी बरोबर. डॉलरचं मूल्य घसरल्याने सोन्याची खरेदी इतर चलनांमध्ये स्वस्त होते आणि त्याची जागतिक मागणी अचानक वाढते, ज्यामुळे सोन्याचे दर वधारतात. हा डॉलर आणि सोन्याचा खेळ जागतिक अर्थकारणाचा एक अतिशय संवेदनशील भाग आहे. खरंय, पण या चलनविषयक खेळाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण व्यापक अर्थव्यवस्थेतील काही मूलभूत घटकांकडे पाहतो तेव्हा महागाई आणि व्याजदर यांचा सोन्याच्या किमतीवर होणारा परिणाम पाहणे अतिशय उद्बोधक ठरते. महागाई म्हणजे इन्फ्लेशन आणि सोन्याचा संबंध तर अतिशय थेट आहे. या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा अर्थव्यवस्थेत महागाई वाढते तेव्हा कागदी चलनाची खरेदी शक्ती कमी होते. म्हणजे काल 100 रुपयात जेवढ्या वस्तू येत होत्या तेवढ्या आज येत नाहीत. बरोबर. यालाच आपण महागाई म्हणतो. पण सोन्याचे तसे नाही. सोने स्वतःचे मूल्य टिकवून ठेवते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या परिभाषेत सोन्याला इन्फ्लेशन हेज म्हणजेच महागाई विरुद्ध एक भक्कम संरक्षक ढाल मानले जाते. जेव्हा जगभरात महागाईचा भडका उडतो तेव्हा मोठ्या संस्था आणि सामान्य गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. हो, वाढत्या महागाईच्या काळात पैशाचे मूल्य कमी होत असताना सोन्याची खरेदी वाढते आणि परिणामी त्याचे जागतिक दरही झपाट्याने वाढतात.
पण महागाईच्या या संरक्षक ढालीचा विचार करताना आपल्याला व्याजदरांच्या भूमिकेकडेही तितक्याच बारकाईने लक्ष द्यावे लागते ना? नक्कीच. या दोघांचा एकमेकांशी अतिशय जवळचा पण परस्पर विरोधी संबंध आहे. कोणत्याही गुंतवणूकदारासाठी संधीची किंमत किंवा अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही एक महत्त्वाची संकल्पना असते. सोन्याची एक मोठी अडचण अशी आहे की त्यावर कोणताही नियमित परतावा किंवा यील्ड मिळत नाही. बरोबर. म्हणजे बँकेत पैसे ठेवले तर त्यावर व्याज मिळते, पण सोने फक्त लॉकरमध्ये पडून राहते. आणि म्हणूनच मध्यवर्ती बँकांचे व्याजदर सोन्याच्या किमतीची दिशा ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात. समजा अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह किंवा इतर देशांतील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला, तर अशा परिस्थितीत सुरक्षित सरकारी बॉन्ड्स किंवा फिक्स्ड डिपॉझिट्सवर गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळू लागतो. अगदी बरोबर. तेव्हा साहजिकच व्याज न देणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक काढून ती अधिक परतावा देणाऱ्या बॉन्ड्सकडे वळवली जाते. या प्रक्रियेमुळे सोन्याची बाजारातील मागणी घटते आणि त्याचे दर घसरतात. आणि या उलट जेव्हा अर्थव्यवस्था सावरण्यासाठी बँका व्याजदर अगदी शून्याच्या जवळ आणतात, तेव्हा बॉन्ड्समध्ये काहीच परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतात. हो, आणि मग सोन्याचे दर गगनाला भिडतात. व्याजदर आणि महागाई हे अर्थव्यवस्थेचे नियमित चालणारे चक्र आहे. पण या विश्लेषणाच्या सर्वात गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या भागाकडे आपण आता वळूया. भूराजकीय संकटे. होय, जेव्हा जगावर अचानक आणि अनपेक्षित संकटे येतात तेव्हा सोन्याचं वर्तन कसे असते? आपण अनेकदा पाहतो की जेव्हा शेअर बाजार अचानक कोसळतो, एखादं मोठं युद्ध सुरू होतं किंवा बँकिंग व्यवस्थेवर लोकांचा विश्वास उडतो, तेव्हा बाजारात प्रचंड भीतीचं वातावरण पसरते. ज्याला जिओपॉलिटिकल रिस्क म्हटले जाते.